चला आम्ही रेडी झालो आहे कुणीकडे जायला. फायनली गांधीनगरला जाणार आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि त्यानिमित्तानं काहीतरी शॉपिंग करून येणार आहे आम्ही. व्हाईट झालोय बघा आम्ही. व्योम इकडे बघ, मी साक्षी आणि व्योम मॅचिंग झालोय. आणि पिऊला म्हणलं तू पण व्हाईट घाल, म्हणताना म्हणते तिला पण आमच्यासोबत मॅचिंग हो, म्हणताना म्हणते नाही मी काय तुमच्यासोबत मॅचिंग होणार, मला नाही तुमच्यासोबत मॅचिंग करायचं, म्हणून तिने येलो घातली. पिऊ व्हाईट घालते तू पण, असं करणार मग तू माझं. साक्षी आवरा लागली. पिऊला शूज घालून गेली तिकडे, इथं गुंड्याला शूज घालते. मावशी असलं की मम्मीचं काय काम नाही. आणि तिकडे एक आजी. खरं साक्षीची काय घ्यायलास ग? प्रोटेक्शन. लिंबू घ्यायला लागला बघा, नजर लागते म्हणून उन्हात. अजून पप्पा आमच्या आवरायच्यात बसले टॉवेलवरच. लुंगी तिकडून कर्नाटकातून घेऊन यायचं लुंगी. सारखं काय तेजातच असते, व्लॉग करायला तेजातच असते. तेजा ह्याच्यातच असतं. ते बघितलं मी कसलं म्हटलं ते फेकलेलं बघितलं. चला फायनली आमची मर्सिडीज घेऊन आम्ही जाणार. तिकडं मर्सिडीज घेऊन जाणार आम्ही. किल्ली दिला की आबांकडे. हाय कर गुंडू. हाय एवढा आवरण. बाय. वी आर. सुष्मिताला एक घ्यायचंय, तिला फोन कर का एकदा ये म्हणा इकडे. मागे डिक्कीत बसूया तिला. थोडी फास्ट कसला आवरून आला बघा. बघा जरा बघा तिकडे बसू दे काय. इकडे बघा, लग्नाला जायचं नव्हतं. बघा हिला. हॅपी वुमन्स डे सुष्मिता. ते छान दिसतोय खरं ड्रेस. माझ्या डिक्कीत बसून ऍडजस्ट करते. तेवढंच बस. पिशवी कसली घेऊन आल्या बघा सुष्मिता. पोरांसाठी आणलंय की पाण्याची बॉटल. साक्षी गेली डिक्कीत. बाल्कनी. अरे थांब, ते अर्ध्यात राहील. झालं काय? रेडी? राईट सुष्मिता. राईट. दरवाजा लावा आमच्या गाडीचा. ते पोरं किती तेवढं ठापी पडले तरी वास कसा लागला सांग सुष्मिता. इथे झोम प्रकल्पच्या इथं आलाय आणि सुष्मिताला वास इथला आवडलाय. वाव. तो माणूस दारू नाही करतोय का? ही काय बघते दाखवते ही जे पण. अरे काय बघतोय काय विचार पिऊ आताच घेऊया ग. ते बघा बाजार इथे भरलेला. काकाने असे रोडचेच मटके बिट्टे. आता ह्याच्यात गरमीमुळे सगळे मटक्यांचाच बाजार. कोणाशी बोलते असं गेला म्हणून ती बोलते जास्त बोलायचं. वार यू क्राईंग? इथंच करायचं. स्लिपी कोल्हापूरला. आता होलसेल गांधीनगरच्या स्वस्त मध्ये मुरलीधर बघितलं असते. तुला माहिती आहे का हे? उतरलो आम्ही आता. इथं आवाज येत नाही. सुस्मी व्हॉइस ओव्हर कसा लावणार? व्हॉइस ओव्हरच लावायला लागते. मला काय माहिती. फायनली इथून आम्ही शॉपिंग स्टार्ट केली म्हणजे पहिल्यांदा गेलो. इथे एक छोटंसं दुकान आतमध्ये दिसलं. टॉप वगैरे लावले होते चांगले म्हणून. साक्षीला डेली वेअरसाठी टॉप बघायचे होते. भरपूर टॉप त्यांनी काढून दाखवले. पहिल्यांदा हा असा लॉंग टॉप दाखवला, मग तिला लॉंग नको होता, शॉर्टमध्ये दाखवला. तर नंतर हा खूपच शॉर्ट होता, मग एवढा पण शॉर्ट नको होता, थोडासा लॉंग, अजून त्याच्यापेक्षा थोडा लॉंग आणि लॉंगपेक्षा थोडासा कमी लॉंग असा पाहिजे होता. मग हिने असे बरेचसे टॉप लावून बघितले. भरपूर कट्टे ढीक काढून दाखवत होते त्यांनी.
चेक करायला गेले कसे आहेत टॉप म्हणून. हे थोडे जरा जास्त शॉर्ट वाटत होते, फक्त नावाला टॉप होते पण ते टी शर्टच्या साईजचे येत होते म्हणून ते घ्यायचे कॅन्सल केले. कसा दिसतो मला चष्मा. ही तिथं टी शर्टवरच घालून घालून ट्राय करत होती. मग मी एक लावून ट्राय केला. हा छान वाटत होता टॉप, पण त्याचे कट खूप वर होते, ते घातल्यावर असे कम्फर्टेबल वाटत नव्हते. दोघींनी आम्ही सेमच टॉप पण कलर वेगळे असे ट्राय केले. इथं सुष्मिता व्हिडिओ करत बसलेली, ही मम्मी आमची काय तरच बडबडत बसते. मग ही काहीतरी ते सांगत बसली होती, मग तिच्या बोलण्याकडे इग्नोर करून आम्ही टॉप बघतच बसलो होतो. विओम झोपला होता, त्याला घेऊन मम्मी खालीच बसलेली. ही सुष्मिताचं बघा काय चालू होतं इथे. चला मग इथून पण आम्ही रिकाम्या हाताने बाहेर पडलो, काही न घेता. नाहीये आता हे मार्केट. चला मग नेक्स्ट शॉप सर्च करत गेलो, दुकान बघत. 500 रुपयाला 5. तर तिथे एक माणूस चला म्हणून घेऊन गेला त्या दुकानात, 500ला 2 म्हणून घेऊन गेला. मग त्यांनी दाखवले टॉप, दाखवलेले पसंत पण पडले, पण ते 500ला 2 नव्हते. त्यांनी नंतर प्राईस सांगितलं की 500ला 1 आहे म्हणून टॉप. आम्ही बघितलं, आवडले, मला 500ला 2 चांगले तरी वाटतात म्हणून घ्यायचा प्लॅन केला, पण ते प्राईस खूप जास्त सांगितलं. द्राक्ष नाही, काकडी खाल्लेलं येताना तुमच्या घरापाशी झोपलाय. झोपले तू काकडी मग अशी खाल्लेला आता तोंडातलं बाहेर काढलं. रवंत करायला लागलाय रवंत. हा मस्त वाटलं. नंतर इथून पण आम्ही असंच रिकाम्या हाताने बाहेर पडलो, कारण बाहेर सांगायचे एक रेट आणि आत द्यायचे एक रेट झाले. मग तोवर दुसरा एक माणूस हा बघा भेटला, चला म्हणून घेऊन गेला अनेक शॉपमध्ये. मग इथे आलो आम्ही. भरपूर चांगले चांगले व्हरायटी, चांगले चांगले टॉप होते, कॉर्ड सेट्स होते, चुडीदारचे सेट्स होते, लेहंगाच होते, लहान मुलांचे कपडे होते, साड्या वगैरे सगळंच होतं. मग इथे आम्ही लागलो बघायला. फर्स्ट कॉर्ड सेट आहेत म्हणताना मी कॉर्ड सेट बघितले, कारण मला एक घ्यायचा होताच असा कॉर्ड सेट. प्राईस पण थोडे रिजनेबल वाटत होते म्हणून मी बघितला. एक प्रिंटेड होता असा, त्यांच्याकडे प्रिंटेड होते, त्याच्यामध्ये व्हरायटीज पण भरपूर होते. विओम बघायते असे मी लावून लावून बघितले. प्लेनमध्ये पण होते, प्रिंटेड झाले, प्लेनमध्ये पण होते. प्लेनमध्ये जे होते ते 1500ला 3 म्हणजे झाले ते 500ला 1 असं होतं, आणि जे प्रिंटेड होते ते 1800ला 3 म्हणजे 600ला 1 असा होता. मग मी अशी लावून लावून बघत होते, कारण माझं खूप दिवसापासून घ्यायचं असं होतं मनात. मग मी लावून बघण्यापेक्षा ट्राय करून बघूया म्हणलं. मी मग जरा सगळे ट्राय करून बघितले. पहिला पिंकवाला घातला, प्लेनवाला घातला, नंतर हा ब्राऊन. इथे सुष्मिता व्हिडिओ केली हे बघायचे. मग हा पण असे ट्राय केले, आणि तुम्ही गेस करा मी ह्यामधला कोणता कॉर्ड सेट घेतला असेल असं. मग साक्षीला शॉर्ट टॉप बघायचे होते, तिने बघितले, 2 पसंत केले, पण ते जरा खूपच महाग होते, पण चांगले क्वालिटीचे होते. त्याच्यावर घालायसाठी पॅन्ट पण, नाईट पॅन्ट पण चांगले रिजनेबलमध्ये भेटले आम्हाला तिथे, पॅन्ट वगैरे. सुष्मिता पण एक घेऊ का नको विचार करत घे म्हणलं. असो ते डे रेग्युलर घालायला स्वस्तमध्ये होते म्हणून. पॅन्ट 200 रुपयाला अशा होत्या, पण कम्फर्टेबल एकदम चांगले होते. मग जीन्स पण घ्यायचे म्हणून सुष्मिता बघत होती, पण तिच्या ती हायटेड असल्यामुळे तिच्या हाईटला कोणत्या येत नव्हत्या. मग आम्ही तेवढंच बाजार घेतलो फायनली, आणि तिथून बाहेर पडलो. पिहू तरी कंटाळली होती, वास म्हणत होती. पिहूला पण बड्डेसाठी ड्रेस बघणार होतो, पण तिलाच कंटाळा आल्यामुळे काही नाही घेतलं. मग सुष्मिताला बॅग्स बघायच्या होत्या, हँडबॅग्स, ती जॉबसाठी. मग तिला बॅग बघण्यासाठी आम्ही एक शॉपमध्ये गेलो. तिथे होत्या भरपूर व्हरायटीज होत्या.
तिने थोड्या लावून वगैरे बघितल्या, पण आम्हाला काही पसंत नाही पडल्या तिथे. सुष्मिताला काही पसंत नाही पडल्या. मग आम्ही बाहेर पडलो तिथून, एका दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. मग तिथे पण सुष्मिताने बॅग भरपूर चेक केल्या. आणि गेस करा सुष्मिताने कोणती बॅग घेतली असेल. इथे आल्यावर तिला पसंत पण पडली बॅग. मला ही गुच्छीवाली आवडली होती, तिला ती घे म्हणत होते, पण तिने अशा बऱ्याचशाच बॅग लावून बघितल्या. मग फायनली आम्ही तिथून बॅग घेऊन बाहेर आलो. मग नंतर साड्या बघायच्या होत्या. मम्मी मला आणि साक्षीला साडी घेऊन देणार होती, म्हणून आम्ही द्वारकादास श्यामकुमारमध्ये साडी खरेदीसाठी आलो. आणि इथेच महिला दिनानिमित्त काय होतं, डिस्काउंट पण होतं, ऑफर पण चालू होत्या, म्हणून आम्ही तिथं साड्या बघायला गेलो. खूप छान छान साड्या होत्या. मग थोड्या साड्या बघितल्या आणि एवढा कंटाळा आला होता की नंतर मला व्हिडिओ करायचा पण कंटाळा आला. मी ते थोडेच व्हिडिओ केले आणि असे सिलेक्ट करून एक मम्माला एक आणि साक्षीला एक मम्मीने साडी घेऊन दिली. दोघींना अशा एक एक. परत मी आमच्या सासूबाईंना पण अशा लाईट वेटमध्ये साडी आवडते, म्हणून आमच्या सासूबाईंना एक साडी घेतली. मग सुष्मिताकडे पण अशा साड्या नाही आहेत जास्त चांगल्या वगैरे कधीतरी नेसायला. मग सुष्मिताने सुद्धा एक साडी ट्राय करून बघितली आणि ही खूप छान वाटली साडी नेसल्यावर. मग सुष्मिताने पण एक साडी सिलेक्ट करून घेतली आणि तिने पण कोणती घेतली तुम्ही गेस करा. अशा टाईपमध्ये साडी घेतली आहे आणि छान दिसत होती तिला हा कलर. तर तिथून आम्ही सगळ्यांनी शॉपिंग करून बाहेर पडलो. पिहूला आलेली झोप, ती झोपली रिक्षामध्येच. व्योम खूप कंटाळलेला. मग इथं घरी माझी मैत्रीण येऊन वाट बघत बसलेली. ती मला भेटायसाठी आलेली नाही. आमच्यासाठी मस्त, मला पिझ्झा वगैरे आवडतो म्हणून पिझ्झा, चीजवाले फ्रेंच फ्राईज आणि कॅडबी सगळं घेऊन आलेली. मी हावरी बघा, तिला भेटायचं सोडून पहिला येऊन पिझ्झा खायला बसले. इथं मी आले, कळाले म्हणून ती आली. आणि चला रात्रीचा प्लॅन होता चिकन बिर्याणीचा. मग सगळ्यांसाठी आमच्या बाजूच्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी असं चिकन बिर्याणी केली होती. साक्षीने बनवली, पण सगळ्यांनी मिळून असं हेल्प केलं होतं तिला. मग पहिला मुलांना खायला दिलं, मग सगळे आले, काका वगैरे सगळे बसले. सगळ्यांनी मिळून चिकन बिर्याणी मस्त एन्जॉय केली. त्यांचं झाल्यावर सगळ्या बायका बसल्या. मी तर पहिला खाऊन घेतली होती, मग सगळ्यांनी खाल्ली. आणि आजचा माझा छोटासा ब्लॉग आणि छोटासा व्हिडिओ इथंच संपतो. चला बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.